नमस्कार. मी दीपक पळसुले. आज 4 जुलै अर्थात स्वामी विवेकानंद यांची पुण्यतिथी, त्यांच्या पुण्यतिथीचा आजचा दिवस. स्वामी म्हटलं की साक्षात आपण बघितलं तर आज प्रत्येकाचा व्हॉट्सअप स्टेटस असेल किंवा त्यांनी दिलेले कुठले अमूल्य असे विचार असतील तर हे विचार आज प्रत्येकाच्या व्हॉट्सअप स्टेटसवर, प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या वागण्यामध्ये दिसून येतात. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाहीत तोपर्यंत तुम्ही देवावर सुद्धा विश्वास ठेवू शकत नाहीत, असं स्वामीजींनी सांगितलेलं होतं. आणि स्वामी विवेकानंदांचा जो जीवन प्रवास आहे हा आपण विविध पुस्तकातून, चित्रपटातून, अनेकांच्या भाषणातून, अनेकांच्या व्याख्यानातून खरं तर पाहिलेला आहे, समजलेला आहे. पण आज खरं तर हे फेसबुक लाईव्ह करण्याचं किंवा हे युट्यूबवर लाईव्ह करण्याचं कारण काय, तर अशी व्यक्तिमत्व खूप सारी असतात ना की ज्या व्यक्तिमत्वाचा पुन्हा पुन्हा अभ्यास जर आपण केला ना तर त्यांच्यातले काही वेगळे पैलू आपल्यासमोर उलगडले जातात. आणि हेच असे काही पैलू आहेत जे आपण स्वामी विवेकानंदांचे आपल्याला कदाचित ज्ञात असतील, परंतु कदाचित अज्ञात सुद्धा असतील, तर हेच पैलू उलगडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि यासाठी माझ्यासोबत आहे इतिहास अभ्यासक, व्याख्याता, एक तरुण असा पार्थ बावस्कर. पार्थ, तुझं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. नमस्कार. नमस्कार दीपक. पार्थ, स्वामी विवेकानंद म्हटल्यानंतर तुझ्या डोळ्यासमोर काय येतं? माझ्या डोळ्यासमोर अर्थात येतात ते म्हणजे मल्टीटास्किंग एक व्यक्तिमत्व. म्हणजे संगीत असेल, उद्योग क्षेत्र असेल, खानपान असेल, म्हणजे आपण हे लाईव्ह करण्याच्या आधी जे काही बोललेलो होतो थोडं बहुत, तर त्याच्यातनं तू जे काही सगळे पैलू सांगितलेले होते, तुझ्या डोळ्यासमोर स्वामी विवेकानंद म्हटल्यानंतर काय नेमकं कुठलं व्यक्तिमत्व समोर उभं राहतं? खरं तर माझ्या डोळ्यासमोर स्वामी विवेकानंद म्हटल्यानंतर प्रत्येक भारतीयाची चिंता करणारा, काळजी करणारा एक अत्यंत अत्यंत सहृदयी माणूस डोळ्यापुढे उभा राहतो. ज्या माणूसपणाबद्दल, ज्या मानवतेबद्दल आपला धर्म आपल्याला सांगतो, आपली संस्कृती आपल्याला सांगते, ती मानवता आपल्याला आधुनिक काळामध्ये ज्या माणसानं शिकवली तो माणूस म्हणजे विवेकानंद. म्हणजे संन्यासी होण्याच्या अगोदर सुद्धा आणि संन्यास धर्म स्वीकारल्यानंतर सुद्धा विवेकानंदांनी सातत्यानं माणसांची काळजी केली. सातत्यानं म्हणजे सतत माणूसपणा जपण्याचं, माणसांवरती प्रेम करण्याचं त्यांनी काम केलं. ते त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं काम आहे. मल्टीटास्किंग बद्दल तू बोललास, मल्टीटास्किंग वरून काय काय नाही केलं या माणसाने. म्हणजे आता जसजसा आपला संवाद पुढे जाईल तसतशा बऱ्याचशा गोष्टी मी सांगेनच तुला, पण एक परिपूर्ण माणूस, एक परिपूर्ण युवक आपल्या जीवनामध्ये किती वेगवेगळ्या आघाड्यांवरती लढू शकतो, लढता लढता तो ते युद्ध जिंकतो, योद्धा ठरतो. आज विवेकानंदांना आपण योद्धा संन्यासी म्हणतो. ते का म्हणतो हे सगळं आपण आता जाणून घेऊयात काही तुझ्या प्रश्नांमधून आणि माझ्या उत्तरांमधून. नक्कीच. मी आतापर्यंत जे विवेकानंद ऐकलेले होते ते म्हणजे त्यांचं जे भाषण सर्वधर्म परिषदेमध्ये त्यांनी केलेलं होतं त्यानंतर, आणि त्या म्हटलं तर त्यांच्या त्या भाषणानंतर त्यांना एक प्रकारचं ग्लॅमर मिळालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बरोबर. पण त्यांचा आधीचा जर आपण जीवनक्रम बघितला तर ते संगीत प्रेमी सुद्धा होते. तर याबद्दल काय सांगशील? अगदी प्रचंड संगीत प्रेमी. म्हणजे खरं सांगू का तुला, जी माणसं आपल्याकडे योग साधनेला फार महत्व दिलेलं आहे, आपल्या भारत म्हणजे आपण योग दिन साजरा वगैरे करायला लागलोय आजकाल. योग साधना जो माणूस करतो ना, योग साधना करणारा माणूस हा संगीतामध्ये प्रावीण्य मिळवणारा असतोच असतो. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे प्राणायामामध्ये श्वासोच्छ्वासाचं महत्व सांगितलेलं आहे. म्हणजे कुंभक आणि रेचक या दोन क्रिया आपल्याकडे सांगितलेल्या आहेत बघ. साधक जेव्हा ओमचं उच्चारण करतो श्वासांचं अवरोधन करताना, तसा स्वर संगीतामध्ये लावण्याला फार मोठं महत्व आहे. आणि विवेकानंदांनी तर तुला सांगतो 23व्या वर्षी वयाच्या, म्हणजे BA झाल्यानंतर, अनेकांना ठाऊक नसेल, विवेकानंदांनी वयाच्या 23व्या वर्षी म्हणजे BA झाल्यानंतर संगीत कल्पतरू हा ग्रंथ लिहिलाय. तेव्हाच त्यांचं नाव होतं आणि नरेंद्रनाथ दत्तांच्या नावानं संगीत कल्पतरू असा ग्रंथ प्रकाशित झाला. आणि त्या ग्रंथाच्या एक नव्हे, दोन नव्हे, 3 आवृत्त्या सुद्धा त्या काळात प्रसिद्ध झालेल्या. आता गायन प्रकार म्हणजे फक्त गात होते का विवेकानंद, तर तसं नाहीये. विवेकानंद गात तर होतेच, पण उत्तम तबलावादक होते. म्हणजे संगीत या शास्त्राची त्यांना एक जाण होती. संगीत याचा शास्त्र म्हणून त्यांनी अभ्यास केलेला होता. म्हणजे बघ, ध्रुपद, त्याच्यानंतर ख्याल, ठुमरी असे सगळे जे विविध गायनाचे प्रकार आहेत ते त्यांनी अभ्यासलेले होते. आणखी तुला सांगतो, सतार आणि पखवाज, म्हणजे तबल्याच्या बरोबरीने सतार आणि पखवाज सुद्धा विवेकानंद अत्यंत उत्तम वापरत होते. अनेकांना ठाऊक नसेल, त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस
परमहंसांची आणि या नोरेंची जी भेट झाली ना, ती भेट कशामुळे झाली? त्या भेटीचं कारण सुद्धा संगीतच आहे, माहितीये का? अच्छा. विवेकानंदांच्या घराच्या जवळ त्यांच्या बाजूच्या बोळामध्ये काहीतरी शिमला गाण्याचा मोहल्ला. कार्यक्रम ठरलेला होता. हा, शिमला मोहल्ला ना. अगदी अगदी गाण्याचा कार्यक्रम ठरलेला होता. आणि गाण्याचा कार्यक्रम ठरल्यानंतर त्या गाण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने रामकृष्ण परमहंस तिथे येणार होते. आणि त्या रामकृष्णांसमोर या तरुण नोरेंना 3-4 गीतं म्हणून दाखवलेली होती. ती जी गीतं त्यांनी म्हणून दाखवली, ती गीतं त्यांना इतकी प्रिय झाली, ठाकूरांना इतकी ती गीतं आवडली, आणि तिथपासून ते गुरु शिष्यांचं नातं संगीताच्या माध्यमातनं, संगीताच्या सूत्रातनं सावकाशपणे बहरलेलं आहे. त्याचं कारण मुळात संगीत आहे. किती सुंदर कारण आहे बघ म्हणजे. आणि आणखी त्यांच्या गीतरचनांबद्दलही आपल्याला सांगता येतं. म्हणजे नुसते गायक नव्हते, नुसते वादक नव्हते, ते गीतकार सुद्धा होते. म्हणजे तर गीतकार नुसते नव्हते, संगीतकार सुद्धा होते. कारण त्यांनी जी 6 गाणी लिहिलेली आहेत, त्या 6 गाण्यांना संगीत सुद्धा विवेकानंदांनी स्वतःच दिलेलं आहे. त्याच्यामुळे गीतकार, संगीतकार, गायक, वादक असं वेगवेगळं त्यांचं योगदान संगीत क्षेत्रामध्ये आहे. आणखी एक गोष्ट, आपल्या महाराष्ट्राशी कनेक्ट म्हणून आपण मराठीत संवाद साधतोय. विवेकानंद हे विश्वमान्य व्यक्तिमत्व जरी असलं तरी मराठी भाषिकांसाठी आपला कार्यक्रम असल्यामुळे सांगतो. रामकृष्ण बुवा वझे हे संगीत क्षेत्रातलं मोठं नाव सगळ्यांनी ऐकलं असेल. तर त्या रामकृष्ण बुवा वझेंनी स्वतः स्वामी विवेकानंदांकडे जाऊन गाण्याचं शिक्षण घेतलेलं आहे. काय सांगणार आणखी? मामा वरेरकरांचं नाव मराठी सगळ्यांना, संगीता क्षेत्रातल्या, संगीत नाट्य क्षेत्रातल्या सगळ्या जाणकारांना माहिती असेल. मामा वरेरकरांनी स्वतः विवेकानंदांचा आवाज ऐकलेला होता. विवेकानंदांचा आवाज ऐकून एक छोटीशी टिप्पणी त्यांनी केली. ती टिप्पणी सांगतो आणि मग आपण तुझ्या पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. मामा वरेरकरांनी जेव्हा विवेकानंदांचा आवाज ऐकला, त्यांचं गायन ऐकलं, त्यांचं संगीत ऐकलं, तेव्हा मामांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये एका पुस्तकात असा उल्लेख करून ठेवलेला आहे की मी आतापर्यंत इतर अनेक गायकांचे आवाज ऐकलेले होते, पण विवेकानंदांचा आवाज त्याच्यात सगळ्यात असामान्य आवाज मला जाणवला. ते असं म्हणतात की भारतातल्या कित्येक महान गायकांना मी ऐकलेलं आहे, पण आता या संगीतिक रचना त्यांनी वापरलेल्या आहेत, म्हणजे संगीताच्या टर्म्स मध्ये ते असं म्हणालेले आहेत, पण भारतातल्या कित्येक महान गायकांना मी ऐकलंय, पण खर्जातल्या षड्जापासून ते तार सप्तकापर्यंत, म्हणजे खर्जातल्या षड्जापासून ते तार सप्तकापर्यंत विवरण करण्याची स्वामींची करामत दुसऱ्या कुठल्याही गायकाच्या गाण्यात मला सापडलेली नाही. म्हणजे संगीत क्षेत्रातल्या इतक्या दिग्गजांनी विवेकानंदांचं कौतुक करून ठेवलंय बघ. म्हणजे विवेकानंदांचे जे आपण विचार धर्माबद्दलचे जे पाहतो, तर ते त्यांच्या रागाच्या स्वरात जर बांधायचे झाले तर त्यांनी लावलेला तो तारसप्तकातला राग असेल, जे विचार म्हणून मांडलेले आहेत. आणि त्यांचं जगणं जर आपण इतर बघितलं तर तो कोमल षड्ज असं आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. आपण अजून एक त्यांचा जर पैलू पाहिला तर तो साधारणतः लोकांच्या समोर आलेला नाहीये. तो म्हणजे ते खवय्ये फार चांगले होते. म्हणजे खानपानाच्या त्यांच्या सवयी ज्या होत्या त्याबद्दल सुद्धा अनेक ठिकाणी लिहून ठेवल्याचं मी ऐकलेलं आहे. तर त्यावर काय प्रकाश टाकशील? बरोबर बरोबर. आता या सगळ्याच्या माहीत नसलेल्या बाजू उलगडतील ना, तेव्हा अनेकांना आश्चर्याचे धक्के बसतील. कारण साधारणतः संन्यासी म्हटलं, साधू म्हटलं की आपल्याकडे एका विशिष्ट पद्धतीने विचार करण्याची परंपरा आहे. पण विवेकानंद या सगळ्या परंपरांना भेदून बाहेर गेलेले होते. म्हणून सगळ्या धर्मांच्या पलीकडे आपण सुरुवात जी केली, मानवतेच्या मुद्द्याने आपण सुरुवात केली ना, तो मानव, तो माणूस ते बघू शकले. आणि आपण सगळे बघतो, म्हणजे बघ, आपल्यापैकी अनेकांना तिखट चमचमीत पदार्थांचा अत्यंत आवडीचा शौक असतो. तसा शौक विवेकानंदांना होता. म्हणजे चमचमीत तिखट पदार्थ त्यांना अत्यंत आवडत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या तिखटपणाच्या आवडीचे किस्से भारतात नाही तर भारताच्या बाहेर पण प्रसिद्ध आहे. म्हणजे अनेक एका ठिकाणी उल्लेख सापडतो की विवेकानंद जेव्हा स्वित्झर्लंडला होते तेव्हा ल्युनार्स शहरामध्ये त्यांना मिरच्या खाण्याचा अचानक आवड झाली. त्यांना असं वाटलं की आपण आता मिरच्या खाल्ल्या पाहिजेत, कारण तिखटावरती प्रचंड प्रेम. आणि तिथे ज्या मिरच्या मिळत असत त्या भारतीय मिरचीच्या तुलनेत ती मिरची जरा कमी तिखट असायची. त्यामुळं विवेकानंद स्वित्झर्लंड मधल्या ल्युनार्स शहरामध्ये तिथल्या दुकानदारांना विचारत फिरत होते म्हणे की आम्हाला भारतासारखी तिखट मिरची मिळेल का. आता बघ, अशा गमती जमती विवेकानंदांनी केलेल्या. त्यांना आणखी आवडणाऱ्या गोष्टी कुठल्या? त्यांना कचोरी प्रचंड आवडायची, सामोसा प्रचंड आवडायचा, बिर्याणी हा विवेकानंदांच्या आवडीचा पदार्थ होता बरं का, हे सुद्धा अनेकांना माहित नाही. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांच्या तरुण वयामध्ये, म्हणजे आपल्याला विवेकानंद
हे बाकी रामकृष्ण मिशनची स्थापना करणारे किंवा संन्यासांना दीक्षा देणारे किंवा तरुणांना प्रेरणास्थान देणारे विवेकानंद माहिती असतात रे. पण आणखी त्यांचा वेगळा पैलू सांगायचं म्हणजे विवेकानंदांनी या सगळ्या संस्था सुरू करायच्या आधी त्यांच्या तरुण वयामध्ये खादाड मंडळींचा एक क्लब सुरू केलेला होता आणि त्या क्लबला ग्रीडी क्लब असं नाव दिलेलं होतं. म्हणजे त्याचा आज आपण सांगतोयस, हे तू खरं सांगतोयस. हे अगदी सत्य आहे. मी आजवर आतापर्यंत हा किस्सा ऐकलेला नाही. अरे याचे इतिहासामध्ये रेफरन्सेस आहेत, इतिहासामध्ये नोंदी आहेत त्याच्या. आणि विवेकानंदांच्या जवळच्या मंडळींनी त्या क्लबचं नामकरण खादाड मंडळ असं केलेलं आहे. आणखी काय सांगणार तुला, म्हणजे लंडनला ते जेव्हा होते 1896ला, तेव्हा त्या लंडनच्या राहत्या घरात म्हणे त्यांनी सामोसे तळून आणि कचोऱ्या तळून लोकांना खाऊ घातलेल्या आहेत. म्हणजे अनेकांचा समज असा असतो की विवेकानंद जेव्हा भारतातनं परदेशात जायचे तेव्हा परदेशात फक्त वेदांची आणि उपनिषदांची पुस्तकच ते भारतातून मागवायचे. पण असं नाही. विवेकानंदांनी तिकडून लिहिलेल्या अनेक पत्रांमध्ये आपल्याला उल्लेख सापडतात की त्यांनी तिथे काय मागितलंय. त्यांनी तुरीची डाळ, मुगाची डाळ, मसाल्याचे सगळे पदार्थ, आमचूर, सांडगी, मसाल्याचे वेगवेगळे पदार्थ त्यांनी मागवलेले. हे भारतीय खाद्य संस्कृती सुद्धा तिथपर्यंत त्यांनी पोहोचवली. केवळ विचारच नव्हे तर भारतीय खाद्य संस्कृती सुद्धा. आणि त्याच्या पुढे जाऊन आणखी सांगतो, त्याच्या मागे एक व्यापाराचं, म्हणजे हे खानपान ही फक्त आवड म्हणून नाहीये रे, ती कुठेतरी शास्त्र म्हणून शिकण्याचा विचार आहे. म्हणजे खाणं आणि स्वतःची तृष्णा भागवणं हा एकमेव उद्देश त्यामागचा नाहीये. शास्त्र म्हणून म्हणजे काही तर किस्से मी असे ऐकलेले आहेत, काही प्रसंग त्यांच्या बंगाली चरित्रकारांनी असे लिहून ठेवलेले आहेत की तरुण वयात हा विवेकानंद, हा नोरेन नावाचा तरुण, त्या कलकत्त्यातल्या रस्त्यांवरती फिरायचा आणि जी जुनी पुस्तकांची दुकानं दिसायची त्या पुस्तकांच्या दुकानामध्ये वेदांत विज्ञानाची पुस्तकं तर शोधायचा, पण त्याच्याबरोबर पाकशास्त्राची सुद्धा पुस्तकं शिकायचा, ती सुद्धा शोधायचा. फ्रेंच पाकशास्त्राच्या विशेष पुस्तकांचा संग्रह विवेकानंदांच्या जो काय त्यांचा पुस्तकांचा संग्रह होता त्याच्यामध्ये होता. आणि आता तू म्हणालास ना की परदेशामध्ये ती सगळी पाकविद्या अभ्यासायची. त्यांनी 1896 मध्ये न्यूयॉर्कहून लिहिलेलं एक पत्र आहे. त्या पत्रामध्ये असं त्यांनी लिहिलंय, तूर आणि मुगाच्या डाळींचा व्यापार इकडच्या देशामध्ये, तूर आणि मुगाच्या डाळींचा व्यापार अमेरिका आणि इंग्लंडच्या देशांमध्ये अत्यंत उत्तम रीतीने तयार केला जाऊ शकतो. जर आपण पॅकेज्ड फूड या देशातल्या लोकांना दिलं तर इथे भारतीय मसाल्यांचा, तुरीच्या आणि मुगाच्या डाळींचा उत्तम व्यवसाय आपण करू शकतो. अशा नोंदी. म्हणजे हे खानपानाचं झालं आणि त्यातून त्यांनी उद्योग क्षेत्राविषयीचे सुद्धा विचार मांडलेले पाहायला मिळतात. उद्योग क्षेत्राविषयीचे सुद्धा मांडले. आणि जाता जाता सांगतो पुढच्या मुद्द्याकडे वळण्यासाठी पुन्हा महाराष्ट्राचा थोडासा संदर्भ घेऊन, खाण्याच्या सवयी तुला सांगितल्या. आता पितांना त्यांना चहा प्रचंड आवडायचा आणि चहाची विवेकानंदांची एक आठवण आहे जी मराठी माणसांना सुद्धा फारशी माहित नाही. ती अशी आहे की बेल्लूर मठामध्ये खुद्द महाराष्ट्राचे कंठमणी, ज्या महाराष्ट्रामध्ये ज्यांना प्रचंड गौरवलं, भारतभर ज्यांचा डंका वाजला, असे आपले लोकमान्य टिळक विवेकानंदांना भेटायला जेव्हा बेल्लूर मठामध्ये गेलेले होते तेव्हा स्वामीजींना चहा आवडतो म्हणून खुद्द लोकमान्य टिळकांनी बेल्लूर मठात स्वामीजींसाठी चहा बनवून दिलेला आहे. आणखी काय सांगू तुला, त्यांच्या चरित्रकारांनी वर्णन केले, लोकमान्यांनी जो चहा बनवला होता ना त्यात कुठले मसाले वापरले होते. पाणी त्यांनी उकळायला ठेवलं, मग नंतर जायफळ, जायपत्री, वेलदोडा, लवंग, केशर हे सगळं उकळलं, त्यात चहा पावडर आणि दूध, साखर घातली आणि मग विवेकानंदांना आणि त्यांच्या सगळ्या शिष्यांना महाराष्ट्राच्या नेत्यानं लोकमान्य टिळकांनी चहा करून पाजलेला. असे सुद्धा किस्से, असे सुद्धा प्रसंग आहेत या सगळ्या मंडळींच्या खवय्येगिरीत बोलायचं झालं तर. पार्थ, एक खरं तर ना युवराज दळवे म्हणून यांचं एक कमेंट आलेले की विवेकानंद यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांची नावं सांगा. तर काही सांगू शकशील का? आता आहेत काही? बंगाली भाषेमध्ये ती गाणी आहेत आणि रामकृष्ण मिशनची काही पुस्तक आहेत, त्या पुस्तकांमध्ये ही गाणी आपल्याला नक्की सापडतील. आणि रामकृष्ण मिशन मध्ये जर आपण गेलो तर विवेकानंदांनी संगीतबद्ध केलेल्या ज्या कविता आहेत, जी गाणी आहेत, त्याची मला वाटतं एक कॅसेट सुद्धा त्यांनी बनवलेली आहे. त्या गाण्यांची कॅसेट सुद्धा आपल्याला मिळते. आपण मराठी भाषिक असल्यामुळे साधारणतः ती गाणी तशी अनुवादित झालेली आहेत पण आपल्यापर्यंत आजवर पोहोचलेली नाहीत. तो जो मी आता म्हणालो संगीत कल्पवृक्ष नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिलेला होता, त्या ग्रंथाचा सुद्धा त्यांचं जे समग्र वाङ्मय आहे त्या समग्र वाङ्मयात समावेश केलेला नाही, पण तो ग्रंथ सुद्धा अद्याप तिकडे कलकत्त्याला वगैरे जर आपण गेलो तर तिथे उपलब्ध आहे. त्या ग्रंथांमध्ये विवेकानंदांनी लिहिलेली संगीतबद्ध केलेली गाणी आढळतात. आणि जर समग्र विवेकानंदांचे 10 खंड तुम्ही अभ्यासलेत ना तर त्याच्यामध्ये विवेकानंदांनी केलेल्या कविता सुद्धा तुला सापडतात. कविता सुद्धा अत्यंत लोकविलक्षण आहेत आणि भावपूर्ण पद्धतीच्या आहेत.
म्हणजे हे जर व्यक्तिमत्व पाहिलं तर हे सुद्धा अर्थात तू म्हणतोयस त्याप्रमाणे लेखन आहे, संगीत आहे, त्यानंतर उत्तम खवय्या असा हा माणूस आहे. पण हो, हो. तुझ्या ज्या आणि नुसता सांगण्यामध्ये जो खवय्या नाही, रेफरन्स, खवय्या ते लढवय्या असा प्रवास आहे विवेकानंदांचा. क्या बात आहे, क्या बात आहे. पण यामध्ये जर आपण पाहिलं ना, तुझ्या ज्या बोलण्यामध्ये रेफरन्स आला की ते जेव्हा परदेशात होते त्यावेळेला ते विविध पदार्थ भारतातून मागवून न्यायचे, त्यावरून उद्योग क्षेत्राचं सुद्धा त्यांनी काही विचार मांडलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर त्याबद्दल काय सांगशील की त्यांनी उद्योग किंवा आर्थिक या क्षेत्राशी त्यांचा संबंध कसा आला आणि त्याबद्दल त्यांचे विचार त्यांनी काय मांडलेले आहेत? हो, हो. सगळ्यात छान महत्वाचं उदाहरण आज जो टाटा समूह संपूर्ण भारतभरामध्ये जगभरामध्ये लोकप्रिय आहे, त्या टाटा समूहाच्या स्थापनेच्या वेळी जमशेदजी टाटांची आणि विवेकानंदांची भेट झालेली होती. दोघे जण जपान ते शिकागो असा प्रवास करत होते. अच्छा. प्रवासादरम्यान एका उद्योग महर्षीची आणि एका संन्यास महर्षीची भेट झालेली होती आणि काय गप्पा झाल्या असतील त्यांच्या, इतिहासाला प्रश्न पडलेत. पण जमशेदजींनी नंतर स्वामीजींना एक पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये त्यांच्यामधल्या जो संवाद झाला त्या संवादाचा सविस्तर उल्लेख आहे. जमशेदजींनी नंतर असं म्हणून ठेवलेलं आहे की तो जो जपान ते शिकागो हा आपण प्रवास केला आणि त्या प्रवासामध्ये स्वामीजी तुम्ही भारतातल्या लोकांच्या उत्थानासाठी काय केलं पाहिजे याच्याबद्दल जे ज्ञान मला दिलं आणि माझे खाडकन तुम्ही डोळे उघडले, त्यानंतर आता मला असं वाटायला लागलंय की आपल्या विचारांचं स्मरण करून भारतामध्ये एखादी संशोधन संस्था स्थापन करावी. अच्छा. असं पत्र टाटांनी विवेकानंदांना लिहिलं आणि विवेकानंद जरी लवकर गेले तरी सुद्धा त्यानंतर मला वाटतं 1909च्या सुमारास विवेकानंदांच्या प्रेरणेमधून भारतामध्ये बँगलोरच्या जवळ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची स्थापना झालेली आहे. त्या स्थापनेचं बीज विवेकानंदांनी टाटांच्या मनामध्ये किती आधी पेरलं होतं बघा. आणखी एक प्रसंग सांगतो उद्यमशीलतेच्या बाबतीत फार महत्वाचा, तो म्हणजे विवेकानंद जेव्हा परदेशामध्ये होते, परदेशामध्ये असताना त्यांनी एक पत्र लिहिलंय आणि त्या पत्रामध्ये असा उल्लेख आहे की माझा धाकटा भाऊ माझ्याकडे हट्ट करतोय की आता मला सुद्धा बॅरिस्टर व्हायचंय, मला सुद्धा वकील व्हायचं. त्या काळामध्ये बॅरिस्टर होण्याची, वकिलीची परंपरा विवेकानंदांच्या खरं तर घरामध्येच होती. पण विवेकानंदांचा त्याला विरोध होता, प्रचंड विरोध होता. त्यांना असं वाटत होतं की काही केल्या आपल्या भावानी काही बॅरिस्टर होऊ नये, त्यानं वकील होऊ नये. काय वाटत होतं विवेकानंदांना, आपल्या भावानी काय व्हावं? त्या काळात स्वामीजींनी विचार केलाय, सध्या या देशाला बॅरिस्टरांची गरज नाहीये, सध्या या देशाला इलेक्ट्रॉनिक इंजिनियर्सची गरज आहे, इलेक्ट्रिकल इंजिनियर्सची गरज आहे. तू बॅरिस्टर, शेकडो बॅरिस्टर आपल्याकडे सध्या पडलेले आहेत की ज्यांना पोटा पाण्याचा धंदा करायला आता फुरसत नाही, ज्यांना बॅरिस्टर करून पैसा मिळत नाहीये. तू जर बॅरिस्टर होण्याऐवजी इलेक्ट्रॉनिक इंजिनियर झाला, इलेक्ट्रिकल इंजिनियर झालास तर तुला उत्तम पैसा मिळेल. पैसा तर मिळेलच, म्हणजे उद्यमशीलता वाढेलच, तुला पैसा मिळेलच, पण त्याच्या बरोबरीने या देशामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये सुद्धा तुला हातभार लावता. अशी उदाहरणं विवेकानंदांनी त्या काळामध्ये देऊन ठेवलेली आहेत. आणि उद्यमशीलतेच्या बाबतीमध्ये विवेकानंदांनी इतकं उत्तम ज्ञान, म्हणजे शिक्षण व्यवस्थेच्या मुद्द्यावरती कदाचित आपण पुढे येऊ, शिक्षण व्यवस्थेच्या मुद्द्यावरती त्यांनी बोलताना असं शिक्षण या देशातल्या मुलांना दिलं गेलं पाहिजे की ज्या शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न सोडवता येईल. विवेकानंदांची वाक्य प्रसिद्ध आहेत, या देशामधला गरीब भिकारी सुद्धा देवाचं नाव घेतो तोपर्यंत या देशातला धर्म नाहीसा होणार नाही. तसं त्यांच्याकडे आलेल्या लोकांना ते असं म्हणालेले आहे की या देशातला श्वान सुद्धा जोपर्यंत उपाशी आहे तोपर्यंत त्याच्या पोटापाण्याची कामना करणं हाच भारतीयांचा सगळ्यात मोठा धर्म आहे. दुसरा कुठलाही धर्म त्यांनी शिरोधार्य न मानता लोकांची तृष्णा भागवणं, लोकांची भूक भागवणं. आणि भूक जर भागवायची असेल तर पैसा कमवावा लागेल, लोकांना आपल्या पायावरती उभं राहावं लागेल, त्याच्यासाठी उद्यमशीलता वाढवावी लागेल. ती उद्यमशीलता कशी वाढेल तर अर्थात स्वबळावर उभं राहून स्वतःचा उद्योगधंदा उभारून आणि आधुनिक शिक्षणातून ती उद्यमशीलता वाढेल, असं विवेकानंदांनी त्या काळात सांगून ठेवलं. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे असे त्यांचे प्रत्येक जर त्यांची वाक्य घेतली ना तर त्याच्यातून निश्चितच आपल्याला, फक्त आपल्यालाच नव्हे तर पूर्ण देशालाच एक प्रेरणा मिळते, एक जगण्याची दिशा मिळते. विवेकानंदांचे जर विचार आपण पाहिले, त्यांचं जगणं जर पाहिलं तर, आणि तू उद्यमशीलतेबद्दल जर त्यांच्या सांगतो आहेस तर अर्थातच त्यांनी आणखीन विचार मांडलेले आहेत, ते म्हणजे शारीरिक क्षमतेबद्दल, आणि ते स्वतः खेळाडू होते तर त्याबद्दल सुद्धा. तर यावर तू काय पाहशील किंवा ह्याचे कुठले किस्से प्रसिद्ध आहेत, ते कुठले किस्से आहेत? याचे किस्से म्हणजे वयाच्या 10व्या वर्षी हा नोरेन, अनेकांना आश्चर्य वाटेल
पण लाठी युद्धाची आव्हानं द्यायचा तिकडच्या सगळ्या लाठी युद्धामध्ये तरबेज असलेल्या लोकांना. वयाच्या 10व्या वर्षी बरं का, 10 वर्षाचा माणूस कुणाला लाठी युद्धाचं आव्हान देतोय, ही गोष्ट म्हणजे लाठी युद्ध हा खेळ काय असतो हे आजच्या आमच्या तरुणांना कितपत माहिती असेल मला जरा शंका आहे. त्या काळामध्ये हा 10 वर्षांचा नोरेन, हा नरेंद्र लाठी युद्धाची आव्हानं द्यायचा, इतके तरबेज होते लाठी युद्धामध्ये. कुस्तीची प्रचंड आवड होती त्यांना. कुस्तीची आवड कशी होती तर तालमीत जायचंय, आखाड्यामध्ये जायचंय, लाठी युद्ध तर करायचेच, आखाडा खेळणं, कुस्ती खेळणं हा सुद्धा त्यांचा एक आवडीचा भाग होता. त्याच्याबरोबर म्हणजे अध्यात्माची सांगड त्यांनी खेळाशी कशी बांधली आहे हा एक मुद्दा तुला जाता जाता सांगतो. तो महत्वाचा मुद्दा म्हणजे फुटबॉल त्यांना प्रचंड आवडायचा. लोकांना ते सांगायचे. विवेकानंदांचं प्रसिद्ध वाक्य आहे की तुम्ही तासभर भगवद्गीतेचं विवेचन करण्यापेक्षा किंवा भगवद्गीतेचं पठण करण्यापेक्षा तेवढा 1 तास माझ्या तरुण मित्रांनी मैदानावर जाऊन खेळामध्ये घालवावा. मैदानावर जाऊन खेळामध्ये जर त्यांनी तो घालवला तर त्यांचं शरीर बलदंड होईल आणि ते बलदंड शरीराने ती मुलं देशाच्या कल्याणासाठी लढू शकतील. त्यांनी असं म्हटलंय मुलांना, व्यायाम करा, खेळ खेळा, फुटबॉलची किक जेवढी जोरात वर जाते, फुटबॉलची किक जेवढ्या जोरात वर जाते आणि तुमच्या किकनं तो फुटबॉल वर आकाशामध्ये जेवढा उंच उडेल तेवढे तुम्ही परमेश्वराच्या जवळ जाल, असं वाक्य विवेकानंदांचं. बघ ना, म्हणजे त्या खेळात सुद्धा विवेकानंदांना अद्वैत वेदांताचा साक्षात्कार व्हावा, परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी असे खेळ, अशा पद्धतीच्या गोष्टी विवेकानंदांनी आम्हाला सांगाव्यात. त्याचबरोबर त्यांचं शरीर तर म्हणजे स्वतः खेळलेले म्हणजे आधी केले मगच सांगितलेले असं आहे. विवेकानंदांचे आपण छायाचित्र जरी बघितली तरी अगदी ओजस्वी तेजस्वी तरुण दिसतो. मल्लयुद्ध, तासन तास मल्लयुद्ध, तासन तास व्यायाम करण्याची सवय आहे. म्हणजे ते संन्यासी जरी असले तरी त्यांचं रूप राजसी आहे बरं का. म्हणजे हा सुद्धा एक म्हणजे वेगळी गोष्ट आहे की जरी हा माणूस वृत्तीनं संन्यासी असला तरी त्याचं रूप, त्याचे कपडे, त्यांची सगळी शरीराची ठेवण आणि वागणं बोलणं हे अत्यंत राजसी आहे. चटकन कुणावरही मोहिनी टाकल असं आहे. दिसायला तेजस्वी असले तरी देखणे. ही सगळी विवेकानंदांची रूप, त्यांचं खेळावरचं प्रेम, हे सुद्धा आजच्या काळातल्या तरुणांनी समजून घेणं महत्वाचंच आहे. हो, म्हणजे अर्थात जे विवेकानंदच म्हणतात की तुम्ही जीवनामध्ये धोके पत्करायला शिका, जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हारलात तर मार्गदर्शन. आणि हे कुठून, म्हणजे त्यांनी हे जे स्वतः अनुभव घेतलेले होते त्याच्यातूनच ते आपल्याला ही एक दिशा देऊ शकले असं म्हणावं लागेल. पण त्यांनी ना 2 गोष्टी एकदम बघितलेल्या होत्या, म्हणजे पूर्णपणे श्रीमंती आणि पूर्णपणे गरिबी. बरोबर. आणि ह्या दोन्ही गोष्टी बघत असताना त्यावेळेला त्यांचे विचार नेमके काय असावेत रे, किंवा त्यांच्या मनामध्ये या सगळ्याबद्दलचे नेमके कुठले विचार असावेत. म्हणजे वडील असताना पूर्णपणे एक श्रीमंती आणि त्यानंतर बदललेली त्यांची पूर्ण परिस्थिती, आणि या सगळ्यामध्ये हा तरुण ज्याने अवघं वर्ष 39 पर्यंत हा जगला, पण केवळ जगला नाही तर आजही तू आणि मी किंवा तू आणि आपल्या पुढच्या येणाऱ्या असंख्य पिढ्यांसाठी हा प्रेरणास्त्रोत ठरला. तर अनेक जी लोक अशी असतात की जी पटकन गटांगळ्या खातात आणि तिथेच आपलं होप जे असतात ते सोडून देतात. बरोबर बरोबर बरोबर. तर याबद्दल काय सांगशील? मी तू सुरुवातीला जो मुद्दा सांगितलास ना मल्टीटास्किंगचा, त्या मल्टीटास्किंगच्या मुद्द्यातनं या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेन. खरं तर ना आज आपण किंवा आजची आपली ओव्हरऑल जी काय सामाजिक परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये ना आपण खूप असे कोशामध्ये जगायला लागलेलो आहे. खूप गोष्टी आपल्याला सहजासहजी मिळतात, पण या माणसांना नाही मिळाल्या रे तितक्या सहजासहजी या सगळ्या गोष्टी. आजचा पालक त्याच्या मुलांबद्दल जितका जागरूक आहे, म्हणजे बघ ना, शाळेतनं मूल घरी आलं की तो कुठल्या तरी क्लासला जाणार, क्लासवरनं घरी आलं की त्याला होमवर्क झाल्यानंतर आणखीन हॉबी नंतर आणखी काय काय, पूर्णपणे असं ते पायलट पॅरेंटिंग ज्याला आपण म्हणतो ना, अशा दृष्टीने सतत आजचे पालक त्या मुलांवरती लक्ष देणार आणि त्यांचा सगळा जीवनक्रम त्यांनी ठरवून ठेवलेला असणार. विवेकानंदांच्या बाबतीत किती वेगवेगळ्या गोष्टी घडल्यात बघा. वयाच्या साधारण त्या 18-19व्या वर्षापर्यंत हा मुलगा प्रचंड आयुष्य आरामात जगलेला आहे. म्हणजे संपत्ती प्रचंड, कारण वडिलांकडे भरपूर पैसा, त्याच्यामुळे आयुष्य आराम प्रचंड, पैसा मागेल तेवढा मिळणार, त्याच्यामुळे अत्यंत चैनीत जगायची सवय या मुलाला. त्याच्यानंतर वडिलांच्या निधनानंतर अचानक त्या सगळ्या भावंडांची आणि आईची जबाबदारी त्यांच्याकडे येते. भावंडांची आणि आईची जबाबदारी नुसती येत नाही तर आता कुटुंब चालवण्याची जबाबदारी आलेली आहे तुला.
कुटुंब चालवण्याची जबाबदारी आलेली आहे म्हटल्यानंतर नोकरी धंदा करायला लागणार. आणि मग नोकरीसाठी हा तरुण मुलगा वणवण फिरतोय, नोकरी मिळत नाहीये, मग आपल्या गुरुशी भांडतोय, नुसता भांडत नाही तर गुरुला जाब विचारतोय, असले कसले तुम्ही गुरु, माझ्या जीवनामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्या जर तुम्हाला सोडवता येत नाही तर तुम्हाला गुरु म्हणण्यात काय अर्थ आहे, अशा पद्धतीचे प्रश्न त्यांना विचारतोय. एकीकडे आता आपण बालपणाबद्दल बोललो, मी त्या सगळ्या खेळ किंवा या सगळ्याबद्दल म्हणालो ना, तर सगळ्या सवंगड्यांसोबत गप्पा मारण्याची, टिंगलटवाळी करण्याची, मजा मस्ती करण्याची सवय या सगळ्या 18-19 वर्षात आहे. खेळ सगळे प्रचंड खेळलेले, त्याच्यामुळे बाकी इतर सगळीकडे सवयी आहेत. त्यानंतर या सगळ्या विवेकानंदांवरती संस्कार उत्तम झालेले आहेत. संस्कृत उत्तम येत आहे, धर्मग्रंथ वाचलेले आहेत, इंग्रजी उत्तम येत आहे, बंगाली मातृभाषा आहे, ती तर भाषा येतच आहे, शिवाय मैदानावरती जाऊन खेळ खेळत आहे, शास्त्रीय संगीताची उत्तम जाण त्यांना आहे. आणि त्यानंतरच्या काळामध्ये मग दारिद्र्य आल्यानंतर परिव्राजकासारखे दारोदार हिंडतायत. इतकी वाईट परिस्थिती नंतर आलेली आहे विवेकानंदांच्या आयुष्यामध्ये, तर त्यांनी असं म्हटलंय की शेवटी तर 7-7, 8-8 दिवस माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण जाईल की नाही अशी परिस्थिती असायची. काय करू मला कळायचं नाही. कधी कधी तर बोलण्याचं सोडा पण डोक्यामध्ये विचार करण्याचं सुद्धा त्राण नसायचं. पायामध्ये चपला नाही, पायाला भेगा पडलेल्या आहेत आणि एखाद्या परिव्राजकासारखा मी वणवण फिरतोय, भटकतोय, कधी कधी तर मूर्छा येऊन रस्त्यावरती पडतोय, जमिनीवरती खाली पडतोय. आणि मग अशा वेळी मधनच हलकेच एखादी पावसाची सर आली किंवा उन्हाळ्याची तिरीप आली किंवा कडाक्याचा गार वाऱ्याची झुळूक आली, तर त्या वाऱ्याच्या झुळकेनं, त्या उन्हाच्या तिरपेनं किंवा त्या पावसाच्या सरीनं मला जाग येते. इतकी वाईट परिस्थिती या माणसाने अनुभवली, पण तरी सुद्धा विवेकानंदांच्या मनामध्ये कधी सुद्धा आत्महत्या करावी, हे जग सोडून जावं असं नाही वाटलं. आता मी इतक्या सगळ्या गोष्टी सांगितल्या की एकच माणूस, तो खेळतो सुद्धा, तो गातो सुद्धा, तो पेटी सुद्धा वाजवतो, तो तबला सुद्धा वाजवतो, पखवाज सुद्धा वाजवतो, आई वडील गेल्यानंतर मुलं आपल्या भावांची आणि आईची काळजी सुद्धा घेतो, आईच्या आजारपणाच्या सुद्धा तक्रारी अनुभवतो, त्याच्यानंतर रामकृष्ण परमहंसांची सुद्धा काळजी घेतो, त्यांच्यासोबत अध्यात्म साधनेत सुद्धा रमतो. इतक्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पातळींवरती हा माणूस करू शकला. याचं एकच कारण, त्यांच्या मनामध्ये प्रचंड दुर्दम्य इच्छाशक्ती होती, दुर्दम्य आशावाद होता आणि स्वतःवरती विश्वास होता. मी हे करू शकतो, कितीही संकट आली ना तरी मी त्याच्यावरती मात करू शकतो, हा प्रचंड विश्वास विवेकानंदांच्या ठाई होता. अडखळणार, पावलं अडखळणार. प्रवासामध्ये ती नदी सुद्धा वाहते ना, आपण निसर्गाकडून खूप काही शिकू शकतो. ती नदी जशी वाहते ना, त्या नदी वाहत असताना तिच्यामध्ये किती अडचणी येतात, ती नदी वाहायचं थांबते का? ती तिचा मार्ग बदलते आणि ते पाणी प्रवाही दिशेनं व्हायला लागतं. तसं विवेकानंदांचं आयुष्य आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये अडचणी आल्या, खाचखळगे आले, चालता चालता धडपडले, ठेच लागली, पण थांबले नाही, चालत राहिले, पुन्हा एकदा उठले, नव्या दमानं चालत राहिले आणि तो पावलांचा प्रवास सुरू झाला. अशा प्रवासामध्ये मग निराशा आल्यानंतर स्वतःला प्रचंड बळ भरायचं, स्वतःला प्रचंड आत्मविश्वास स्वतःच्या मनामध्ये आणून द्यायचा आणि त्या आत्मविश्वासाच्या बळावरती मग इतरांना उपदेश करायचा. खरं तर देवावरती प्रचंड विश्वास ना, परमेश्वरावरती, कितीही काही झालं तरी तो माझ्या पाठीशी उभा राहणार आणि मी माझ्या मधल्या सगळ्या क्षमतांचा पूर्णपणे 100% त्या क्षमता वापरणार आणि मग या सगळ्या गोष्टी घडवून आणणार. अशा दोन्ही बाजूंनी हे सगळा संवाद चालला आणि मग नैराश्यावरती हा म्हणतात त्यांनी मात केली. कुणीतरी शक्ती मला मदत करतेय आणि मी माझ्या मनातल्या 100% गोष्टींचा वापर करतोय. या दोन गोष्टींचा जेव्हा एकत्रित होतात तेव्हा मग माणूस इतका स्ट्रॉंग होतो, इतका वैभव संपन्न होतो की तो कुठल्याही संकटांवर मात करू शकतो. आणि विवेकानंदांचं सगळं चरित्रच असं आहे. व्याधींबद्दल तर आपण बोलू की म्हणजे प्रतिकूल परिस्थिती किती, त्यांच्या एका चरित्रकारांनी उल्लेख केला, विवेकानंदांना 41 प्रकारचे आजार झाले होते त्यांच्या पूर्ण जीवनात. बापरे. शेवटी तर त्यांना दिसायचं सुद्धा नाही. शेवटी 39व्या वर्षी, हो नाही, नंतर म्हणजे त्यांनी संन्यास घेतल्यानंतर 19 ते 39 ही जी 20 वर्ष आहेत ना, त्या 20 वर्षांच्या काळात त्यांना जवळपास 39-40 प्रकारचे आजार झालेले. शेवटच्या काळात त्यांचा मधुमेह इतका बळवलेला होता की त्या मधुमेहामुळे त्यांच्या डोळ्यांनी त्यांना अत्यंत कमी दिसायचं, म्हणजे वाचता सुद्धा यायचं नाही. मधुमेह होता, म्हणजे ब्लड प्रेशर, डायबिटीस, बीपी या सगळे रोग विवेकानंदांना होते. निद्रानाशाचा त्यांना त्रास होता. या सगळ्या प्रचंड रोगांमधून सुद्धा हा माणूस स्वतःची खवय्यगिरी जपतोय. आणि दुसरीकडे मी म्हणलो ना, खवय्या ते लढवय्या असा प्रवास आहे आणि तो प्रवास या सगळ्यांमधनं त्यांचा घडून आलेला आहे. डोकेदुखी आहे, दमा आहे, बीपी आहे, डायबिटीस आहे, सर्दी खोकला आहे, हिवताप आहे, हृदयरोग आहे, अशा सगळ्या समस्या असलेला माणूस
आज आपण सगळे वर्कोहोलिक आहोत ना, आपण प्रत्येक म्हणतो की नाही आम्ही काम करतो. आपण किती सुट्ट्या घेतल्या असत्या आणि किती दिवस घरी राहिलो असतो याचा जरा विचार करूया. विवेकानंदांचं 39 वर्ष सतत या देशाला चांगलंच सांगतोय, सतत माणसांवरती प्रेम करा, सतत तुमच्या उन्नतीचाच मार्ग दाखवतोय. किती विलक्षण आहे हे सगळं विवेकानंदांचं चरित्र. म्हणजे पार्थ असं आहे ना की विवेकानंद म्हणतात त्याचप्रमाणे की 1000 वेळा ठेच लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होतं आणि किंबहुना या ठेचा कदाचित आपल्यापर्यंत पूर्ण पोहोचलेल्या नसतात आणि त्यामुळेच आपल्याला माहित नसतं की हे व्यक्तिमत्व असं तयार कसं झालं. कारण आपल्याला दिसताना विवेकानंद दिसतात की जे कन्याकुमारीला गेलेत, खडकावर बसलेत, तिथे बसून त्यांनी तपश्चर्या केली आहे, त्यांचं स्मारक की जे अजूनही प्रेरणा देत आहे. पण ते जे सतत सांगत असतात ना, त्या पाठीमागचा जो दुसरा विचार आहे, त्यांचंच जर वाक्य घ्यायचं झालं की उठा, जागे व्हा आणि उद्दिष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका तुम्ही. ते का सांगतात तर तू जे आता सगळं सांगतो आहेस ना, त्यातून ते सगळं उलगडतं आहे आणि समोर येत आहे. पण जाता तुला आणखीन एक विचारावं असं वाटेल की आज खरं तर त्यांची पुण्यतिथी आहे. त्यांना सतत आठवण्याचा, म्हणजे फक्त आजचाच दिवस नव्हे तर रोजच्या जगण्यामध्ये आपण त्यांना सतत आठवलं पाहिजे, त्यांच्याकडून काहीतरी घेतलं पाहिजे, त्यांचे विचार घेतले पाहिजेत किंवा त्यांनी ज्या ज्या गोष्टी आपल्यासमोर मांडून ठेवल्या पाहिजेत. आत्ताच्या या काळामध्ये असे कुठल्या गोष्टी ज्या सुसंगत आहेत की ज्या आपण तुझ्या माझ्या माझ्यासारख्या सगळ्या तरुणांनी ज्या आत्मसात करायला हव्यात, त्याबद्दल काय सांगशील? म्हणजे जे आपण त्यांचे अज्ञात पैलू उलगडले, म्हणजे खवय्येगिरी, शिक्षण पद्धत, खेळाडूपणा, त्यानंतर उद्यमशीलता, त्यानंतर तू जे म्हणालास की प्रवास, जर का त्यांच्या प्रवासाचं वर्णन जर आपण बघितलं, त्यांचा लोकसंपर्क जर पाहिला, ह्या सगळ्यातून आपण कुठल्या गोष्टी त्यांच्या वेचाव्यात तेवढ्या कमी आहेत. पण असं असतं ना की कुठेतरी आपलं सुद्धा पोट जे असते तो थोडंसं खाऊन सुद्धा भरतं, तसं कुठलं घ्यावं? बरोबर. खरं तर विवेकानंदांकडनं एक गोष्ट आपण फार महत्वाची घेतली पाहिजे, ती म्हणजे कधीही न थांबणं. म्हणजे गंमत अशी आहे की उदाहरणच द्यायचं झालं तर हा माणूस ना त्याच्या वयाच्या अखेरच्या काळामध्ये त्या रामकृष्ण मठाच्या सगळ्या त्या दरम्यानच्या बेलूर मठाच्या परिसरामध्ये प्राणी संग्रहालय उभारलं होतं यांनी आणि त्या प्राण्यांवरती सुद्धा प्रेम करत होतं. म्हणजे माणूस प्राण्यावर त्यांनी प्रेम केलं. तसंच भूतदया किती होती त्यांच्या मनामध्ये हे सुद्धा सांगतो की त्या काळामध्ये त्यांनी वेगवेगळे पक्षी आणि प्राणी पाळलेले होते आणि ते प्राणी पाळून त्या प्राण्यांवरती हा माणूस प्रेम करत होता. म्हणजे आता झालंय ना, अरे ह्या माणसानी सगळ्या विश्वामध्ये सगळ्या गोष्टी कमवल्यात. म्हणजे अमेरिकेला सर्वधर्म परिषदेत व्यासपीठ गाजवल्यानंतर काय आकाश ठेंगणं झालेलं होतं या माणसाला, सगळ्या गोष्टी जिंकलेल्या. पण धर्म आणि विज्ञान यांचा परस्पर संबंध जागवण्यासाठी तरी सुद्धा विवेकानंद थांबले नाहीत. धर्म आणि विज्ञान यांचा परस्पर संबंध जागवण्यासाठी विवेकानंदांनी जी काय सगळी शोध मोहीम सुरू केली, ती शोध मोहीम इतकी महत्वाची आहे, ती शोध मोहीम आज लोकांपुढे आपण सांगितली गेलीच पाहिजे की त्या काळातल्या अनेक वैज्ञानिकांना विवेकानंद भेटले. तिथे जे गेले होते ना त्या सर्वधर्म परिषदेला, सर्वधर्म परिषद आटोपल्यानंतर त्यांची तिथे जी भाषणं झाली, त्या भाषणानंतर विवेकानंद थांबले नाही. न थांबणं, सतत चालत राहणं, सतत नवं काहीतरी बघणं, हे विवेकानंदांकडून शिकलं पाहिजे. आणि जाता जाता महत्वाच्या त्यांच्या विज्ञानाविषयक काही गोष्टी सांगतो, त्या महत्वाच्या आपण आजच्या काळामध्ये अवलंब त्याचा करू शकतो. क्वांटम थिअरी बद्दल आपण अनेकदा बोलतो, ती क्वांटम थिअरी बद्दलच्या विवेकानंदांच्या काही गोष्टी, विवेकानंदांनी सांगून ठेवलेल्या काही गोष्टी वैज्ञानिकांना आज सुद्धा आकर्षून घेतात. जॉन डॉब्सन यांनी एक पुस्तक लिहिलंय, त्याचं नाव आहे अद्वैत वेदांत अँड मॉडर्न सायन्स. त्याचं एक प्रकरण आहे, त्या प्रकरणाचं शीर्षक माहिती आहे? त्याचं शीर्षक असं आहे, विवेकानंद अँड आईन्स्टाईन. हा माणूस विज्ञानाच्या बाबतीत किती पुढे गेला होता. म्हणजे स्वधर्म परिषद झाली, संन्यासी झाला, मठ स्थापन केले, इथून थांबला नाही. वेदांत आणि विज्ञान याची सांगड घालायची आहे ना, जगाच्या पातळीवरती माझा धर्म न्यायचा आहे, जगाला शांतीची शिकवण द्यायची आणि तो पूर्व आणि पश्चिमेचा सुंदर संगम घडवून आणायचा आहे. तो कसा घडवता येईल? त्यांचं विज्ञान आणि आमचं अध्यात्म याच्या माध्यमातून तो घडवता येईल. निकोला टेस्लांचं नाव आपण ऐकलं असेल की थॉमस एडिसन सोबत त्यांना नोबेल पारितोषिक मला वाटतं जाहीर झालेलं होतं आणि नोबेल जाहीर झाल्यानंतर त्यांनी ते नाकारलं. का नाकारलं? ते असं म्हणाले होते की विभागून तुम्ही मला पारितोषिक देताय म्हणून मी ते स्वीकारणार नाही. आज आपण आपल्या टेलिव्हिजन आणि रेडिओमध्ये ज्या ट्यूब वापरतो ना, निकोला टेस्ला, त्याला जे निकोला नाव दिले ते त्यांच्यावरून दिलं. तर या निकोला टेस्ला विवेकानंदांची व्याख्यानं ऐकायला तिथे यायच्या आणि नुसती व्याख्यानं ऐकायच्या नाहीत, तर त्यानंतर विवेकानंदांच्या आणि त्यांच्या चर्चा व्हायच्या आणि मग वेदांत हा विज्ञानाला कसा धरू नये याच्या थिअरीज प्रूव्ह करण्याच्या दृष्टीनं चर्चा व्हायची. म्हणजे जड आणि चेतना शक्ती
यांना जर आपण एकत्रित केलं तर त्याच्यातनं पोटेन्शियल एनर्जी मध्ये कन्वर्ट करता येतं. जड आणि चेतनाशक्ती एकत्रित आली तर ती पोटेन्शियल एनर्जी मध्ये कन्वर्ट करता येते. या सिद्धांतांवरती या माणसानं, या संन्याशानं चर्चा केलेली आहे. आणि नंतर विवेकानंदांनंतर त्या काळामध्ये निकोला टेस्ला आणि त्यांच्यात हे संवाद झाले, पण ऍज अ थिअरी म्हणून त्यांना तो पुढे आणता आला नाही. पण नंतर अल्बर्ट आइन्स्टाईननी E=mc² नावाने ते प्रूव्ह केलंय. जड आणि चेतना शक्तीची एकरूपता आइन्स्टाईननी जी प्रूव्ह केली ना, ती E=mc² शोधण्याचा प्रयत्न, त्या सगळ्याची सांगड घालण्याचा प्रयत्न विवेकानंदांनी त्या काळामध्ये केलेला आहे. पहिले विज्ञाननिष्ठ धर्मगुरू आपण विवेकानंदांना म्हणू शकतो. इतकं मोठं काम आहे त्यांचं. पहिले विज्ञाननिष्ठ धर्मगुरू म्हणजे विवेकानंद हे, मी तर असं म्हणेन की ते विज्ञानानंद होते. विवेकानंद हे विज्ञानानंद होते. त्यांनी दिलेलं विज्ञान आणि त्यांनी सतत लढवय्यापणा जो काय आम्हाला सांगितला, तो लढवय्यापणा आज आपण आपल्या मनामध्ये मुरवला पाहिजे. म्हणजे या माणसाला संकट आली, हा माणूस थांबला नाही. या माणसाचं जगाने कौतुक केलं, हा माणूस थांबला नाही. म्हणजे गीतेमध्ये जे वर्णन केलं की स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव, असा प्रश्न जेव्हा त्या अर्जुनानं विचारला तेव्हा भगवंतांनी काय उत्तर दिलेलं आहे की दुःखेषु अनुद्विग्न मनाः सुखेषु विगत स्पृहा. म्हणजे दुःखामध्ये ज्याचं मन उद्विग्न होत नाही आणि सुखामध्ये जो हुरळून जात नाही, असा खऱ्या अर्थानं स्थितप्रज्ञ म्हणता येईल. ती स्थितप्रज्ञता, ती सतत लढण्याची वृत्ती या महापुरुषांकडून, सगळ्याच महापुरुषांकडून आपण शिकली पाहिजे. विवेकानंदांच्या आजच्या या सगळ्या पुण्यतिथीच्या निमित्ताने लढवय्या विवेकानंद या सगळ्या अज्ञात बाबींमधून आपण लक्षात घेतलं पाहिजे की संकट आली तरी आम्ही थांबलो नाही, संकट आली तरी आम्ही त्याच्यावर मात केली. आणि म्हणून आज विवेकानंद हे विश्वाला मान्य झालेले आहेत. म्हणजे बघ ना की अमेरिकेचे 2 राष्ट्राध्यक्ष आपल्याकडे येऊन गेले, बराक ओबामा भारतात आले आणि डोनाल्ड ट्रम्प भारतात आले. दोघांनी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये विवेकानंदांचा आवर्जून उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळे जग पादाक्रांत करणारी भूमी आहे आपली, ती माती आहे आपली. फक्त थोडीशी धूळ आपल्या तरुणांच्या वरती साचलेली आहे. त्या धुळीवर आपण फुंकर मारली तर नक्कीच नव्या गोष्टी येतील. राख असते ना, राख, त्या राखेवर फुंकर मारली की खाली निखारे दिसतात. ते निखारे प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये दडलेले आहेत. पण फक्त फुंकर मारायचे अवकाश, ते निखारे बाहेर येतील आणि नवा भारत घडेल. आणि तो भारत घडत असताना खरं तर ना विवेकानंद म्हणतात त्याचप्रमाणे म्हणावंसं लागतील की कोणतंही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही आणि शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांनाच यश प्राप्त होतं. हेच आपण विवेकानंदांकडनं खरं तर घेतलं पाहिजे. पार्थ, जाता फक्त अगदी एक प्रश्न बरेचसे जण मला विचारतायत की हे सगळे रेफरन्सेस किंवा ही सगळी तू आता माहिती सांगितलीस, तर अशी काही पुस्तकं आहेत का की ज्याच्यातून आम्हाला विवेकानंद अशा पद्धतीने उलगडता येतील किंवा वाचता येतील? खूप छान पुस्तक आहेत विवेकानंदांवरती. मराठी लेखकांनी तर लिहिलेलंच आहे, पण बंगाली लेखकांनी विवेकानंदांच्या मूळ दुर्मिळ आठवणींचा संग्रह केला. म्हणजे मूळ शंकर नावाचे लेखक होते, त्यांनी एक अज्ञात विवेकानंद नावाचं पुस्तकच लिहिलेलं आहे. शिवाय आपल्याकडे डॉक्टर सच्चिदानंद शेवड्यांनी नरेंद्र ते विवेकानंद पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतर वसंत पोद्दारांचा मी उल्लेख करेन. वसंत पोद्दारांनी पुस्तक लिहिलेलं आहे योद्धा संन्यासी म्हणून. शिवाय विवेकानंदांचा चरित्राचे 10 खंड मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहेत. ते आपल्याला रामकृष्ण मिशन आश्रमामध्ये अत्यंत सवलतीच्या दरात मिळतात. म्हणजे मला वाटतं 2-3 वर्षांपूर्वी तर काहीतरी 500-600 रुपयात किंमत वाढली असते, पण तरी सुद्धा आपल्या खिशाला परवडतील अशा दरामध्ये हे सगळे पुस्तकं मिळतात. शिवाय 3 खंड विवेकानंदांच्या चरित्राचे प्रसिद्ध झालेले आहेत मराठी भाषेमध्ये. अत्यंत सविस्तर त्याच्यामध्ये लेखन केलेलं आहे. ते 3 खंड विवेकानंदांच्या चरित्राचे सुद्धा आपल्याला वाचता येतात. आणि नरेंद्र ते विवेकानंद असा जो नावाचा वेगवेगळा प्रवास, म्हणजे आपल्याला विवेकानंद हे नाव माहिती असतं, पण त्यांचं पाळण्यातलं नाव वीरेश्वर होतं. मग त्यांचे वडील त्यांना बिले नावानं हाक मारायचे. मग त्यांचे मित्रमंडळी त्यांना नरेंद्रनाथ म्हणायची. त्यांचे गुरु त्यांना नोरेन म्हणायचे. परिव्राजक होते तेव्हा ते विविधीशानंद म्हणून ओळखले जायचे. मग नंतर त्यांचं नामकरण सच्चिदानंद झालं आणि मग नंतर ते विवेकानंद म्हणून ओळखायला आले. हे सुद्धा अनेकांना माहिती नसतं. त्यांच्या नावांचा जसा प्रवास आहे तसा पुस्तकांचा सुद्धा प्रवास आहे. हे सगळे प्रवास आपण थोडीशी शोधाशोध केली तर आपल्याला नक्की मिळतील. रामकृष्ण मिशन आश्रमाच्या शाखा आहेत बऱ्याच ठिकाणी. काही काही पॉकेट बुक सुद्धा त्यांनी छापलेले आहेत. म्हणजे त्यांचं आणखी एक पुस्तक आहे, मला वाटतं योग साधनेवरती ते आहे. ते योग साधनेवरचं पुस्तक तर स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानला घेऊन जाण्याच्या तयारीत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर ते पुस्तक सातत्याने त्यांच्या संग्रहामध्ये ठेवत असत. असे सुद्धा रेफरन्सेस. म्हणजे विवेकानंदांचं साहित्य विपुल प्रमाणात आहे, ते उपलब्ध सुद्धा आहे. त्यांच्यावरती केलेली एक फिल्म आहे, ती उत्तम फिल्म, त्याची सीडी सुद्धा रामकृष्ण मिशन आश्रमामध्ये मिळते.
नक्कीच. खरं तर हा जो विषय इतका आहे ना, की त्यांच्या आयुष्यातली एक एक प्रकरणं घेतली तर खरं तर आपल्याला तास दीड तास नव्हे तर अनेक दिवस कमी पडतील. हो. पण कुठेतरी थांबावं लागतं कारण एक नवीन सुरुवात करायची असते. त्यामुळे पार आत्ता आपल्याला थांबावं लागेल. गप्पांमध्ये खूप सगळ्या मंडळींनी सुद्धा आपल्याला उत्तम असा रिस्पॉन्स दिलेला आहे फेसबुकवर. अनेकांना माहिती सुद्धा तू जी दिलेली आहेस, सांगितलेली आहेस, अज्ञात विवेकानंद उलगडून दाखवलेले आहेस, त्याबद्दल तुझे एबीपी माझ्याकडून खूप खूप धन्यवाद. आणि तुर्तास आपण या लाईव्ह मध्ये थांबूयात. फक्त जाता जाता इतकंच सांगेल की बाहेरचं जे जग आहे, जे आपण पाहतो ते आपल्याला तसंच दिसतं जसं आपण मनामध्ये विचार करतो. आणि आपले जे विचार असतात तेच त्या प्रत्येक गोष्टीला सुंदर किंवा कुरूप बनवत असतात. अर्थात हे माझे विचार नाहीत, ते आहेत विवेकानंदांचेच. त्यामुळे सुंदर जगा, खूप छान छान जगा. तुर्तास या कार्यक्रमामध्ये इथेच थांबतोय. मात्र एबीपी माझावर आणखीन काही असे एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी एबीपी माझा असं युट्यूब चॅनल लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एबीपी माझाच्या पेजला सुद्धा फॉलो करा. धन्यवाद. आणि दीपक, जाता जाता एक मुद्दा, तुमच्या एबीपी माझ्या सगळ्या टीमला विवेकानंदांच्या पुण्यतिथी निमित्त हा इतका छान कार्यक्रम करायचा विचार सुचला आणि तरुणांसमोर आणि सगळ्या पिढीसमोर हे अज्ञात विवेकानंद सांगावेसे वाटले तुम्हाला, ही सुद्धा एक खूप छान गोष्ट आहे. कारण एखादी गोष्ट करण्यापूर्वी ते बीज मनात पेरावं लागतं. ते बीज तुमच्या सगळ्या टीम मध्ये पेरलं गेलंय. हा विचार तुम्हाला लोकांपुढे मांडावा असं वाटतोय. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि तुमच्या टीमचे, विशेषतः तुझे सुद्धा आभार मानतो. खूप छान आपला संवाद झाला, मजा आली. धन्यवाद. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.